या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जेव्हा आकाश आणि वसुंधरा विशाखासोबत तिच्या घरी पोहोचतात तेव्हा ते गुंड तनयाच्या बाबांना ढकलून देत असतात. मात्र आकाश त्यांना सावरतो आणि आकाशला बघून त्या तनयाच्या बाबांना धीर येतो. ते म्हणत असतात की बरं झालं आकाश तू इथे आला. तर तो त्यांना सांगत असतो की आता काळजी करू नका, मी सगळं हँडल करेल. आणि मग तो त्या गुंडांसोबत बोलायला जातो. तो त्यांना सांगतो की मी यांच्या जावयाचा मोठा भाऊ आहे आणि मला तुमच्याशी थोडं बोलायचे. पण ते गुंड खूपच चिडलेले असतात. ते म्हणत असतात की काय रे, तू आम्हाला आमचे पैसे परत देणार आहेस का? तर आकाश म्हणत असतो की नाही, मात्र मी यांची गॅरंटी घ्यायला तयार आहे. तुम्ही प्लीज यांना थोडी मुदत वाढवून द्या. मात्र तो गुंड म्हणत असतो की जेव्हा या बाईने माझ्याकडून पैसे घेतले तेव्हा तू हिचा तोरा बघायला हवा होता, आणि आता जेव्हा पैसे परत करायची वेळ आली तेव्हा ही काही कारणं सांगते आणि मला टाळते. आता मी गप्प बसणार नाही, काही झालं तरी हिला पैसे द्यावेच लागतील. तर आकाश शांतपणे म्हणत असतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी यांची गॅरंटी घेतो, तुम्ही प्लीज थोडी मुदत वाढवून द्या. आणि ते ऐकून मग तो गुंड म्हणतो की ठीक आहे, मी आता यांना 3 महिन्यांची मुदत देतोय. जर 3 महिन्यांमध्ये यांनी मला माझे 50 लाख रुपये कॅशमध्ये नाही दिलेत तर यांना काय, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुद्धा या शहरात राहता येणार नाही, हे लक्षात ठेव. आणि त्यावर आकाश म्हणतो की तशी वेळच येणार नाही. आणि मग ते गुंड तेथून निघून जातात. तर तनयाचे बाबा आकाशचे आभार मानतात. तर तो म्हणत असतो की काका काळजी करू नका, आम्ही सगळेजण आहोत तुमच्यासोबत. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर वसुंधरा विशाखाला म्हणत असते की मी सुद्धा आहे सोबत, हे विसरू नका. तर विशाखा घाबरूनच म्हणत असते की तो सहीचा कागद. त्यावर वसू म्हणते की त्यावर काय लिहायचं ते मी सांगेल थोड्या दिवसात, आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर मग जेव्हा ते दोघेजण घरी पोहोचतात तेव्हा आकाश वसुंधराचा हात पकडून तिला बाहेरच थांबवतो. तो म्हणत असतो की वसुंधरा, तनया आत्तापर्यंत कधीही तुमच्याशी चांगली वागली नाही. म्हणजे ती लाडात वाढलेली मुलगी आहे हे माहिती आहे मला, मात्र ती तुमच्याशी खरंच खूप उद्धटपणे वागते, बोलते. मात्र इतकं असूनसुद्धा तुम्ही तिच्या आईचा विचार केला, त्यांच्या मदतीसाठी धावून गेलात. कसं जमतं तुम्हाला हे सगळं? तर वसू म्हणत असते की त्यात काय एवढं, आणि खरं तर मी नाही, तुम्ही त्यांची मदत केली आहे. मात्र आकाशला वसुंधराचं खूप कौतुक वाटत असतं. तो म्हणत असतो की जेव्हा तुम्हाला त्यांचा प्रॉब्लेम तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत होता, पण तुम्ही तसं केलंत नाही, मला सगळं सांगितलं, त्यांच्या मदतीसाठी धावून गेलात. आणि त्यावेळी वसू म्हणत असते की विशाखा मॅडमसुद्धा आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत ना. आणि तनयाचं काय, मला माहिती आहे तिच्या मनात माझ्याविषयी फक्त गैरसमज आहे, ती काय मनाने वाईट नाही. आज ना उद्या जेव्हा तिच्या मनातील हे गैरसमज दूर होतील तेव्हा तीसुद्धा नक्की चांगलं वागेल. आणि ते ऐकून आकाश तर कौतुकाने वसूकडे पाहतच राहतो. पण तितक्यात त्यांना जयश्रीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. त्यामुळे ते दोघे घरात जातात. तर इकडे जयश्री तिचं तोंड पदराने लपवून घरामध्ये फिरत असते, मोठमोठ्याने तनयाला हाका मारत असते. सगळेजण तिला काय झालं काय झालं हे विचारत असतात. आणि मग ती रागातच तोंडावरचा पदर बाजूला करताना म्हणते की बघा हे झालं आहे. आणि तिचा चेहरा बघून सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. तिचा चेहरा पूर्णपणे लाल पडलेला असतो. त्यामुळे सगळेजण घाबरतात. जेव्हा तनया त्या ठिकाणी येते तेव्हा तिला तर धक्काच बसतो. तर जयश्री म्हणत असते की तनया बघ, तुझ्या त्या मेकअपमुळे काय झाले माझ्या चेहऱ्याचं. तर तनया म्हणत असते की मी कुठे मेकअप केला होता, तुमचा त्या मेकअप आर्टिस्टने केला होता ना. तर जयश्री म्हणत असते की तिला आत्ताच्या आत्ता फोन कर, तिने कोणते प्रोडक्ट लावलेत विचार माझ्या चेहऱ्यावर, श्रीमंतांच्या घरात येऊन हे असे प्रोडक्ट वापरते का ती. मात्र तनया त्या मेकअप आर्टिस्टला फोन करण्याचं टाळत असते. आणि त्यामुळे जयश्री तर खूपच चिडते. त्यानंतर तिच्या चेहऱ्याला खाजसुद्धा येऊ लागते. त्यामुळे तिची अजूनच चिडचिड होते. त्यामुळे सगळे घाबरतात. आणि मग वसू म्हणते की अवनी वहिनी, तुम्ही पटकन बर्फाचं पाणी घेऊन या, त्याने आई चेहरा धुतील, आणि मी चंदनाचा लेप बनवते, चंदनाचा लेप लावल्यावर त्यांना बरं वाटेल. आणि मग त्यानंतर बर्फाच्या पाण्याने जयश्री तोंड धुते आणि खोलीत जाते. आकाशचे बाबा तिला म्हणत असतात की तरी मी तुला सांगत होतो हे मेकअप वगैरे करू नको, अगं आपलं वय बघायचं. मात्र जयश्री म्हणत असते की हे सगळं आत्ता बोलायची काही गरज आहे का. आणि मग याच विषयावरून ते दोघेजण वाद घालू लागतात. तितक्यात मग वसू चंदनाचा लेप घेऊन येते. तर जयश्री तिच्यावर सुद्धा ओरडत म्हणते की आत्ताशी आली का तू. तर ती म्हणत असते की सॉरी आई, मला गुलाब पाणी सापडलं नाही म्हणून उशीर झाला. आणि मग ती जयश्रीच्या चेहऱ्यावर तो चंदनाचा लेप लावून देते. जयश्री
तिला म्हणत असते की हे बघ, तुला रात्रभर इथेच थांबावं लागेल. हा चंदनाचा लेप कोरडा होता कामा नये. सतत त्याच्यावर गुलाबजल लावत राहा. आणि त्यावर वसूसुद्धा हो म्हणते. मात्र आकाशचे बाबा म्हणत असतात की अगं, ती काय पोर रात्रभर इथे बसून राहणार का? आणि त्यावर वसू म्हणते की हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी घेईल आईंची काळजी. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की बघ, ज्या नावाने तू खडे फोडत होती तीच तुझ्या मदतीला धावून आली आहे. मात्र जयश्री त्यांचा काही ऐकून घेत नाही आणि त्यांना तेथून बाहेर पाठवते. त्यानंतर मग तनया त्या ठिकाणी येते. ती नाटक करतच म्हणत असते की आई, मी तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का? जर कशाची मदत असेल तर सांगा मला. तर जयश्री म्हणत असते की तू आधी त्या मेकअप आर्टिस्टला फोन लाव. आत्ता तिला विचार, तिने माझ्या चेहऱ्यावर नक्की कोणते प्रोडक्ट्स लावले ते. मात्र तनया म्हणत असते की मी मोबाईल रूममध्येच विसरले. आणि ती पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर मग जयश्री झोपी जाते. वसुंधरा रात्रभर तिच्या उशाशी बसून असते आणि तिच्या त्या लेपवर गुलाब पाणी लावत असते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की जयश्रीला खूप ताप आलाय. त्यामुळे ती घाबरते आणि लगेच थंड पाण्याच्या पट्ट्या आणण्यासाठी किचनमध्ये जाते. पण जेव्हा ती किचनमध्ये येते तेव्हा तिला किचनमध्ये कोणीतरी आहे असं जाणवतं. तिला असं वाटतं की चोरच आहे. त्यामुळे ती लाटणं घेऊन त्याच्या डोक्यात मारणार असते. पण तितक्यात आकाश तिच्याकडे वळून बघतो. तिला समजतं की चोर नाही तर आकाश आहे. तर आकाशही खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की हे काय करत होता तुम्ही काय मला मारणार होता का? तर ती म्हणत असते की सॉरी, मला असं वाटलं की चोर आहे. तर तो म्हणत असतो की चोर तुमच्या घरात येऊन किचनमध्ये जाऊन तुमचे कांदे बटाटे चोरणार आहे का? आणि ते ऐकून वसूला हसू येतं. ती विचारत असते की तुम्ही इथे काय करताय? तर आकाश म्हणतो की तुम्ही रात्रभर आईची सेवा करताय ना, म्हणून मग मी तुमच्यासाठी चहा बनवत होतो. आणि त्यामुळे वसू तर खूपच खुश होते. आणि मग ते दोघेजण एकमेकांशी गप्पा मारू लागतात. पण मग वसूला आठवतं की ती थंड पाणी घेण्यासाठी आली होती. आणि मग ती आकाशला सांगते की आईंना ताप आला आहे, मी त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि तुम्ही चहा मला नंतर आणून द्या. आणि मग ती पटकन बाहेर जाते. दुसरीकडे तनयाला झोपायला आलेलं बघून अखिल तिला म्हणत असतो की अगं, तू आईजवळ का नाही थांबली? पण ती म्हणत असते की त्या खूप कटकट करत होत्या, त्यामुळे मी आले निघून. आणि आता ना मला झोप आली, प्लीज झोपू दे मला. आणि ती झोपी जाते. तर दुसरीकडे वसुंधरा जयश्रीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते. तो लेपसुद्धा गुलाब पाण्याने सतत ओला ठेवत असते. तितक्यात मग आकाश तिच्यासाठी चहा घेऊन येतो. ते दोघेही जण मग छान चहा पीत एकमेकांशी गप्पा मारतात. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधरा फ्रेश होण्यासाठी जाते. त्यामुळे आकाश जयश्रीच्या जवळ बसून राहतो. जेव्हा जयश्रीला जाग येते तेव्हा ती म्हणते की वाटलंच होतं मला, त्या वसुंधराने पुन्हा तिची जबाबदारी तुझ्यावर ढकलली ना. मात्र आकाश म्हणत असतो की नाही आई, रात्रभर वसुंधराच तुझ्याजवळ बसून होत्या, मी तर आत्ता आलोय. मात्र जयश्रीला याच्याशी काही घेणं देणं नसतं. उलट ती म्हणत असते की तिने रात्रभर सासूची सेवा केली तर कुठे बिघडलं, माणुसकीच्या नात्याने एवढं तर करूच शकतो ना. आणि ते ऐकून आकाशला वाईट वाटतं. तो जयश्रीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती रागातच म्हणते की तिचं कौतुक ऐकण्यापेक्षा ना मी माझी तयार होते. आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर जेव्हा ती तयार होऊन बाहेर येते तेव्हा ती अवनीला तनयाबद्दल विचारत असते. तर अवनी सांगते तनया बाहेर आहे. त्यामुळे जयश्री बाहेर येते. तर तनया बाहेरचा सगळा कचरा गोळा करत असते, सगळं झाडून काढत असते. आणि ते बघून जयश्रीला आश्चर्य वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.